शाहू स्टेडियमवर शाहू छत्रपती KSA फुटबॉल लीग स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीतील सामने सुरू आहेत. आज दुपारच्या सत्रात खंडोबा तालीम मंडळ विरुद्ध संयुक्त जुना बुधवार पेठ यांच्यात सामना झाला. पूर्वार्धापासूनच दोन्ही संघांकडून जोरदार चढाया झाल्या. बुधवार पेठ संघाच्या भवानी जयस्वाल यानं 40व्या मिनिटाला गोल करून संघासाठी आघाडी मिळवून दिली. मध्यंतरापर्यंत हा सामना 1-0 असा राहिला. उत्तरार्धात खंडोबाच्या रोहित जाधव, केवल कांबळे, रोहित अडनाईक, सबीन घोषाल यांच्या चढाया वाया गेल्या. खंडोबाच्या दिग्विजय असनेकर यानं चपळाईनं चेंडूवर ताबा मिळवला. बुधवारपेठची बचावफेळी भेदत त्यानं 73व्या मिनिटाला गोल नोंदवत बुधवारपेठ संघाशी 1-1 अशी बरोबरी साधली. संपूर्ण वेळेत हा सामना 1-1 असा बरोबरीत राहिला. बुधवारपेठचा रिंकू शेख, रविराज भोसले, उत्सव मरळकर, सनवीर सिंग यांनी चांगला खेळ केला. झुंजार क्लब आणि PTM ब यांच्यातील सामन्यात झुंजार क्लबनं सडन डेथवर विजय मिळवला. 9 जानेवारी रोजी दुपारी 1:30 वाजता उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम विरुद्ध वेताळमाळ तालीम मंडळ, तर दुपारी 4 वाजता बालगोपाल तालीम मंडळ विरुद्ध सम्राटनगर स्पोर्ट्स यांच्यात सामना होणार आहे.